पत्रिकेतील सप्तमातील केतू असं सांगितलं जातं किंवा ऐकण्यात आलेलं आहे, की सप्तमात केतू आहे, तर तुम्हाला खूप क्रूर बायको मिळणार आहे किंवा पती मिळणार आहेत. त्यांच्याकडनं तुम्हाला शरीर सुख किंवा मानसिक सुख मिळणार नाही. असे अनेक विषय यामध्ये येतात आणि अशाबद्दलची चर्चा ऐकायला मिळते. पण खरं असं आहे का? तर निश्चित नाही. सप्तम स्थानामध्ये जर शुभ ग्रहाने युक्त, गुरूंनी युक्त किंवा गुरूंच्या दृष्टीने त्या ठिकाणी गुरूंची दृष्टी आहे सप्तम स्थानावर आणि या ठिकाणी केतू आहे. अशा वेळेस मात्र असे काही अशुभ फळे मिळत नाहीत. परंतु मतवैचारिकता ही निश्चित असते. सप्तमातील केतू कुठलाही विषय ताणला जातो आणि मग त्या विषयाला कुठेतरी शेवट होताना मतवैचारिकतेने किंवा एकमेकांपासून दुरावा निर्माण करून देणारी स्थिती उत्पन्न करत असतो. त्यामुळे सप्तमातील केतूचे हे विशेष फळ मिळू शकते. परंतु अशा व्यक्तीला क्रूर असमाधानी पत्नी मिळते किंवा पती मिळतो असं खूपदा होत नाही. सप्तमातील केतू बिझनेससाठी सुद्धा थोडासा त्रासदायक किंवा स्ट्रगल देणारा राहतो. वयाच्या 48 वर्षापर्यंत असा व्यक्ती असमाधानी राहतो. कितीही व्यवसायामध्ये उत्पन्नाचा स्रोत त्याने निर्माण केलं, मोठं यश गाठलं तरी सुद्धा तो असमाधानी पाहायला मिळतो. असेही फळ सप्तमातील केतू देऊ शकतो. पत्रिकेतील अष्टमस्थान फार महत्वाचं आहे आणि अष्टमस्थान केतूसाठी खूप उपयुक्त आहे. अष्टमस्थानावरनं संशोधक वृत्ती, चिकित्सक बुद्धी प्राप्त होईल का हे फळ पाहिलं जातं. अष्टम स्थान याच कार्यांसाठी पाहिलं जातं. उत्खनन विभागामध्ये मृदू अधिकारी किंवा जो वर्ग कृषी क्षेत्राशी संबंधित कामे करतो किंवा कृषी क्षेत्र या विभागामध्ये कार्यरत आहे, अशांसाठी सुद्धा केतूचं फळ खूप चांगल्या प्रमाणात मिळतं. तुमच्याकडे एक इच्छाशक्ती आणि महत्वाकांक्षा या दोन गोष्टी मोठ्या प्रमाणात अष्टमातील केतू देऊ शकतो आणि त्याचबरोबर त्या विषयामध्ये पारंगत होण्यासाठीची बुद्धी कौशल्य सुद्धा देऊ शकतो. म्हणून अष्टमातील केतू अशा वर्गांसाठी फार उत्तम ठरतो. अशा व्यक्ती रिसर्च क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी करून नामांकन प्राप्त करतो. देशात विदेशात जगतात एक प्रसिद्ध व्यक्ती म्हणून ओळखला जातो. त्यामुळे अष्टमातील केतूचं चांगलंच फळ मिळतं असं म्हटलं जातं. पत्रिकेतील नवम स्थानामध्ये जेव्हा केतू असतो त्यावेळेस असा व्यक्ती हा विचारी नाही, अविचारी किंवा अध्यात्माला धरून काम करत नाही किंवा आध्यात्मिक बैठक त्याची नाही असं फळ मिळतं असं सांगितलं जातं. परंतु असं नाही. नवम स्थानातील केतू हा तुम्हाला प्रसिद्धीकडे घेऊन जातो. नवम स्थानातला केतू भाग्यकारक शुभकारक फळे सुद्धा देऊ शकतो. अर्थात तो केतू जर शुभग्रहाने युक्त आहे, शुभग्रहाने दृष्ट आहे, अशा वेळेसच त्याची चांगली फळे मिळत असतात. नवम स्थानातील केतू हा अध्यात्माचा शिखर गाठण्यासाठी मदत करतो. नवम स्थानातला केतू हा तुमच्यामध्ये जिज्ञासा निर्माण करतो, महत्वाकांक्षी बनवतो आणि विविध विषयांवरती रिसर्च करण्यासाठी प्रवृत्त करत असतो. नवम स्थानातील केतू हा नोकरीमध्ये निश्चित स्ट्रगल देतो. तुमच्या वयाच्या 42-48 वर्षापर्यंत तुम्हाला विविध कामांमध्ये अपयश, यश अशा दोन्ही समस्येतनं जायला लावतो. असेही फळ काही मिळताना पाहायला मिळतं. अर्थात या ठिकाणी त्या केतूची नीच राशी किंवा केतूसोबत एखादा पापग्रह आहे अशा वेळेसच फळ मिळतं, अन्यथा फळ मिळत नाही. पत्रिकेतील दशम स्थानामध्ये केतू असताना काय फळ मिळतात? दशमातील केतू व्यापारातून बाहेर काढतो, व्यापारामध्ये अस्थिरता देतो, व्यापारामध्ये अपयश देतो असं सांगितलं जातं. मग हे कितपत खरं आहे समजून घेऊयात. दशमामध्ये केतू आहे आणि त्यावरती पापग्रहांच्या दृष्ट्या नाहीत, कोणत्याही शुभग्रहाने युक्त आहे. त्याचबरोबर या स्थानामध्ये जी राशी आहे त्या राशीचा स्वामी शुभग्रहाने युक्त शुभ स्थानात आहे. तर असा व्यक्ती उत्तम व्यावसायिक असतो. असा व्यक्ती उच्च अधिकार पदे भूषवतो. असा व्यक्ती उत्तम नोकरीमध्ये उच्च पदावरती काम करत असतो असंही पाहिला जातो. कारण केतू हा ध्वजा आहे. प्रत्येक कार्याचा शिखर गाठण्याची क्षमता केतूमध्ये आहे. तुमच्यामध्ये स्ट्रगल कमी करून देण्यासाठी, आत्मविश्वास वाढवण्यासाठी, अध्यात्माची जोड देण्यासाठी केतूचं फार मोठं फळ मिळतं आणि ते समजून घेणं फार गरजेचं आहे. पत्रिकेतील 11वं घर हे तिरेकादश स्थानातलं 11वं घर जे आहे ते अत्यंत शुभ मानलं जातं. 3 आणि 11 ही 2 फळं मिळवून देण्यासाठी म्हणजे तिसऱ्या घराचं आणि 11व्या घराचं सुख मिळवून देण्यासाठी सगळ्यात मोठं कार्य करतो तो केतू.
त्यामुळे या स्थानामध्ये जेव्हा केतू येतो तेव्हा असा व्यक्ती आर्थिक बाबतीमध्ये स्थिर, अर्थात उत्तम प्रकारे अर्थार्जन प्राप्त करून देणारा आणि आर्थिक प्रगतीकडे जाणारा असा असतो. अर्थात या स्थानावरती पापग्रहांच्या दृष्ट्या नको, त्याचबरोबर या स्थानामध्ये पापग्रह केतुयुक्त नसावा. अशा वेळेसच तुम्हाला हे चांगलं आणि सुंदर फळ मिळतं. याचबरोबर पत्रिकेमध्ये 11व्या घरामध्ये वृश्चिक राशी आहे आणि वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ जर शुभ स्थानामध्ये आहे, शुभ कर्तरीमध्ये आला, तर असा व्यक्ती कोट्याधीश सुद्धा होतो. हेही चांगलं फळ केतूमुळे मिळू शकतं. पत्रिकेतील 12वं स्थान अत्यंत महत्वाचं आहे. या स्थानावरून आपण व्यय पाहतो, खर्च पाहतो. आता या ठिकाणी केतू आला तर असा व्यक्ती ध्यानी असतो, संन्याशी असतो किंवा असा व्यक्ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना पैसा दान स्वरूपात करतो, असं असतं, असं सांगितलं जातं. मग हे कितपत खरं ते जाणून घेऊयात. 12वं स्थान व्ययस्थान म्हणून ओळखलं जातं. शनिदेवांचं हे 12वं स्थान आहे. 12वं स्थान खर्चास प्रवृत्त करणारं स्थान म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणी व्यसन, तुरुंगवास अशाही गोष्टी बघितल्या जातात. आता या ठिकाणी जर शुभ राशीने युक्त किंवा शुभ ग्रहाने युक्त केतू आला तर असा व्यक्ती निश्चित अध्यात्मामध्ये रमणारा, संन्यास दीक्षा प्राप्त करून घेणारा, त्याचबरोबर प्रत्येक गोष्टीतलं सूक्ष्म ज्ञान आकलन प्राप्त करून घेणारा असाच असतो आणि त्यामध्ये तो विशेष पैसा खर्च करतो, त्याचा स्वतःचा वेळ खर्च करत असतो. अशा पद्धतीने ज्ञानी, बुद्धिमान आणि कुशाग्र व्यक्तिमत्व ओळखलं जातं ते 12व्या स्थानातील केतूमुळे. त्याचबरोबर 12व्या स्थानातला केतू असेल तर अशा व्यक्तींना जर तो पापग्रह युक्त असेल आणि त्याचबरोबर पापग्रह दृष्ट असेल तर असा व्यक्ती वारंवार खर्च करतो, अमाप खर्च करतो, मोठ्या प्रमाणात त्याच्यावर कर्ज होतं, असे सुद्धा फळं पाहायला मिळालेली आहेत. 12व्या घरातील केतू आहे आणि त्या ठिकाणी शुभ राशीने युक्त आहे, अर्थात त्या ठिकाणी जी राशी आहे ती शुभ ग्रहाची असेल तर असा व्यक्ती परदेशामध्ये जाऊन एखादं चांगलं काम करतो, एखादा रिसर्च करतो, PhD करतो एखाद्या विषयावरती आणि त्या ठिकाणी त्याचा ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करतो, असं सुद्धा पाहायला मिळालेलं आहे. त्यामुळे जो सायंटिफिकली कुठल्याही गोष्टीचं उत्तर शोधतो, असा व्यक्ती म्हणजे 12व्या स्थानातला केतू त्याच्या पत्रिकेत निश्चित असावा आणि त्याचबरोबर असा व्यक्ती नक्कीच PhD करून एखाद्या विविध विषयांवरती PhD करून स्वतःचं नावलौकिक प्राप्त करून घेणारा असतो. अशा व्यक्तीचं नावाची चर्चा अनेकदा होते. ते म्हणजे 12व्या स्थानातील केतूचं फळ आहे. आता आपण समजून घेतलं 1 ते 12 घरं आणि त्या 12 घरांमध्ये केतू काय काय फळे देतो. मग यामध्ये केतूची चांगली फळे मिळावी तर तुम्ही काय करू शकता? केतूला ध्वजा म्हटलं आहे. मग तुम्ही तुमच्या जीवनामध्ये रोजच्या दैनंदिनीमध्ये महिन्यातनं एकदा, वर्षातनं एकदा तुम्ही तुमच्या जवळच्या मंदिराला ध्वजा अर्पण करा. तुम्हाला उत्तम आणि सुंदर अशी फळे मिळतील केतूंची. त्याचबरोबर तुमचा अनलिमिटेड खर्च होतोय, खूप कर्ज झालेलं आहे, षष्ठात किंवा 12व्या स्थानामध्ये केतू आहे, तर अशा व्यक्तींनी वारंवार दानधर्म करणं, पशु-पक्ष्यांची सेवा करणं, पाळीव एखादा प्राणी आपल्याकडे सांभाळणं म्हणजे त्यामध्ये कुत्रा किंवा मांजर असं काही आपण सांभाळू शकत असू तर नक्कीच सांभाळणं गरजेचं ठरेल. त्याचबरोबर याबरोबरच तुम्ही अशा पशुपक्षी ज्या ठिकाणी पाळले जातात, अशा पेट हाऊसला तुमच्याकडनं विधी तुमच्याकडनं होईल तेवढी मदत करणं दान स्वरूपामध्ये करू शकता. आणि विशेष सांगायचं झाल्यास आपण हिंदू धर्म संस्कृतीला मानतो. आपण हिंदू आहोत तर वस्ताची पूजन करणं, गोवत्साची सेवा करणं तुमच्याकडनं खूप उपयुक्त ठरू शकतं, तुमच्या पत्रिकेतील केतूचे चांगले फळ प्राप्त करून घेण्यासाठी. मग इथे तुम्ही गाई वासराचं पूजन करू शकता महिन्यातनं एकदा, वर्षातनं एकदा. त्याचबरोबर गाईला चारा ची सोय निर्माण करून देऊ शकता. तुमच्याकडनं यथेच्छ त्या ठिकाणी आपल्याला यथाशक्ती जेवढं दान करता येईल तेवढं तुम्ही तिच्या चाऱ्यासाठी दान करू शकता. हेही फळ तुम्हाला चांगलं प्राप्त करून घ्यायला मदत करता येईल. याचबरोबर पत्रिकेतील केतू अशुभ स्थितीमध्ये आहे आणि ज्यांना जीवनामध्ये खूप नैराश्य येतंय, डिप्रेशनमध्ये जात आहात, तर अशा व्यक्तींना मी प्रामुख्याने सांगेल, तुम्ही हा व्हिडिओ ऐकलाय, देशात विदेशात तुम्ही राहताय, आपले यूट्यूब चॅनल तुम्ही फॉलो करताय, तुमच्या सगळ्यांसाठी सांगू इच्छिते, प्रत्यक्ष आपण त्या गायीची सेवा करू शकणार नाही आहोत. तर मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, तर यासाठी एक सुंदर पर्याय आहे.
तुम्हाला रोजच्या दिनचर्येमध्ये गणपतीचं स्मरण करायचं आहे, गणपती स्तोत्र वाचन करायचं आहे आणि तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणावरून जिथे गोवत्साची सेवा केली जाते, अशा गोशाळा आहेत, त्या ठिकाणी तुम्ही दान करू शकता. याचबरोबर ज्या ठिकाणी पशूंचं सेवा केली जाते, पशूंना सांभाळलं जातं, अशा ठिकाणी तुमच्याकडनं यथोचित जेवढी होईल तेवढी तुम्हाला दानधर्म या गोष्टी करता आल्या तर निश्चित करा, ज्यामुळे तुमच्या पत्रिकेतील केतूची चांगली आणि उत्तम फळे तुम्हाला प्राप्त झालेली दिसून येतील. जर वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरामध्ये केतूचं फळ चांगलं मिळवायचं असेल तर साऊथ वेस्टमध्ये काही जर अडचणी आहेत, साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य दिशा, या नैऋत्य दिशेमध्ये अडगळ ठेवलेली आहे, नको असलेलं जास्तीचं सामान ठेवलेलं आहे आणि ते खूप वर्षानुवर्ष तसंच पडलेलं आहे आणि तुमच्या कुंडलीमध्ये जर केतू कुठे आहे माहिती नाहीये आणि विविध प्रकारे तुम्हाला कर्जाचे आणि खर्चाचे प्रसंग येत आहेत, तर वास्तुशास्त्रानुसार सुद्धा तुम्हाला उपाय सांगते. तुमच्या घरातील साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य कॉर्नर हा सुशोभित स्वच्छ करा. ज्या ठिकाणी काही अडचणी आहेत, अडगळ आहे, तर ती थोडीशी कमी करता येईल का ते पहा. सातत्याने त्या ठिकाणी साफसफाई ठेवा, म्हणजे तुमच्यावरती कर्जाचा जो खूप मोठा बोजा झालेला आहे तो कमी व्हायला मदत होईल आणि त्याचबरोबर तुम्हाला केतूची चांगली फळे बघायला मिळतील. आज आपण समजून घेतलं केतूचं फळ काय, केतू हा अशुभ का, केतू हा छायाग्रह आहे, छलावा ग्रह म्हणून ओळखला जातो, हिंदीत त्याला छलावा ग्रह म्हणतात आणि तो तुमच्या जीवनामध्ये छळ आणि तुमच्यावरती अपप्रसंग किंवा खूप आपल्याला नैराश्य देतो असं काही सांगितलं जातं आणि अशा काही गोष्टी कानावर आल्या म्हणून त्यांच्यासाठी हा व्हिडिओ दिलेला आहे, केलेला आहे. नक्की समजून घेतलात तुम्ही. तुमच्या माध्यमातून म्हणजे तुम्ही जे काही व्हिडिओला प्रेम देताय, व्हिडिओला पाहताय तर लाईक करताय, यामधून प्रेरणा मिळतात की नवनवीन कोणते विषय हाताळावेत. नक्कीच तुम्ही असंच प्रेम भरभरून आपल्या चॅनलला देत जा. तुम्ही केलेलं सबस्क्राईब नक्कीच मला मनोबल देतं आणि आपल्या चॅनलवरती अनेक विशेष व्हिडिओ घेऊन येण्यासाठी प्रोत्साहन देत असतं. त्यामुळे नवीन असाल लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. आपले व्ह्यूअर्स असाल तर नक्कीच हा चॅनलचा जो व्हिडिओ तुम्ही आत्ता समजून घेतलाय, तुमचे मित्रमंडळी, नातेवाईक यांच्यापर्यंत पोहोचवा. त्यांनाही यातली माहिती समजून घेऊ द्यात आणि त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ निश्चित पोहोचवा. पुन्हा भेटूयात अशाच महत्त्वपूर्ण आणि विशेष माहितीला घेऊन. तोपर्यंत सध्या आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.